प्रकारे तुम्ही बेबीसाठी किंवा मग मोठ्यांसाठी बनवू शकता. तर खूप प्रिटी दिसत आहे. माझ्या मुलांना केसच नाही आहेत तर त्याला व्यवस्थित दिसत नाही आहे, तर मी तुम्हाला वेअर करून सुद्धा दाखवलं आहे. खूप सुंदर प्रकारे दिसतो. तुमचं केस दाट असतील तर खूप सुंदर प्रकारे बसला जातं. तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू पहा, न स्किप करता पहा, म्हणजेच तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल. तर चला मग आता मी तुमच्यासोबत फुल व्हिडिओ जे आहे ते शेअर करणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर पाहू शकता इथे मी नेटचा फॅब्रिक घेतलेला आहे. तुम्ही इथं सिल्कचं सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी बरोबर त्याला टाकलेलं आहे. मी इथं काहीच मेजरमेंट वगैरे घेतलं नाही, डायरेक्टली आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हातभर घेतलं तरी चालतो. तर अशा प्रकारे कपडा घेतलेला आहे. तो एकदम व्यवस्थित असं कट करून घेतलेला आहे, म्हणजे की वाकडा तिकडा ते झालेला आहे ते फक्त आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आता सरळ करून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याला 2 तुकड्यामध्ये मी इथं हे करत आहे बरं का त्याला, कारण की मला 2 बनवायचे आहेत ना, तर त्यामुळे तर मी याला 2 तुकड्यामध्ये कट करून घेतलं. आणि आता एक तुकडा घेतला त्यातला, त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यालासुद्धा एक्स्ट्राचं फॅब्रिक जर कडीचा राहत असेल तर त्यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याच प्रकारे. तर पाहू शकता आता मी इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घेते, म्हणजेच आपल्याला याला बरोबर करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आणखीन एक वेळेस फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे आता हे 4 पदरी आपला फॅब्रिक जे आहे ते झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता आपल्याला इथे सुई दोरा घ्यायचा आहे, त्याच कलरचा दोरा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला शिवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी शिवून घेत आहे तर त्याला. आणि आपल्याला 2 फूल अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत बरं का. तर आता मी त्या अगोदर तुम्हाला दाखवते. सुई अशा प्रकारे आपल्याला फक्त शिवायचं आहे, म्हणजे इथं आपल्याला अजिबात गाठ वगैरे काहीच पडू द्यायची नाही आहे. व्यवस्थित असं फक्त सुई जी आहे ती अशीच करीत आपल्या इकडच्या कडीपर्यंत आणायची आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस जी आहे ती दाखवते. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, आपण जसे टाके घेत होत ना एखाद्या फॅब्रिकला काही शिवता वेळेस, तसे फक्त मोठे मोठे जे आहेत ते आपल्याला इथे टाके घ्यायचे आहेत. तर पाहू शकता तुम्ही. तर मी शेवटपर्यंत त्याच प्रकारे इथे शिवून घेतलेला आहे. आणि आता आपण इकडचा दोरा आणि हा दोरा मिळून एक जागेवर त्याला सर्व गोळा करणार आहोत आणि त्यापासून आपल्याला हे फूल तयार करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे नॉट बांधून घ्यायचे आहे. तर पाहू शकता तुम्ही फूल जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये छोटी साईज मोठी साईज तयार करू शकता, फॅब्रिक कमी जास्त करून. तर पाहू शकता अशा प्रकारे मी इथे फूल तयार करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला कटसुद्धा करायचं आहे, म्हणजे की वाकड तिकडं जर ते झालेलं असेल तर आपल्याला त्याला सरळ करायचं आहे. सरळ ह्याच्यामध्ये आपल्याला त्या कट करायचं आहे. तर अशा प्रकारे आणखीन एक आपल्याला फूल अशाच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. मी लॉंग व्हिडिओ होईल खूप, त्यासाठी तुम्हाला फक्त एकच प्रोसेस करून दाखवलेली आहे. तर याच प्रोसेसनं आपल्याला दुसरं एक फूल जे आहे ते बनवून घ्यायचं आहे. दोन्ही सेम येण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राच फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. फुलाच्या व्यवस्थित पाकळ्या दिसतात का नाही ते पाहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याला जर डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही डेकोरेट करू शकता. वेगवेगळे फुलं वगैरे खडे वगैरे लावू शकता, मणी. तर मी इथे मला जास्त ओव्हर करायचं नव्हतं, त्यामुळं मी फक्त एक फुलवरती लावणार आहे येलो कलरचं. तर ते सुद्धा कशा प्रकारे तर मी तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता आता इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते मी कट करून घेत आहे, म्हणजेच दोन्हीचं शेप सेम आला पाहिजे, कारण की बो जे आहे ते दोन्ही साईडनं दिसला पाहिजे, त्यासाठी मी इथे कट करून घेत आहे त्याला. तर पाहू शकता आता माझे दोन्ही फुलं जे आहेत ते तयार झालेले आहेत. तर मी त्याचा एक्स्ट्राचा भाग जे आहे ते कट करून घेते. तुम्ही छोटे मोठे किंवा तुम्हाला हवे असतील त्या साईजचे त्या कलरचे तुम्ही इथे बनवू शकता. अजिबात मेजरमेंट वगैरे घेत बसायची गरज नाही. एकदम झटपट असा हे आपला जे आहे ते तयार होतो. तर आता मी इथे कट वगैरे करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता लुक कशा प्रकारे दिसत आहे आपल्या फ्लावर्सचा. तर आपल्याला आता तिथे एक चॉकसुद्धा लागणार आहे, त्याला आपल्याला हे बसवायचं आहे, किंवा तुम्ही इथे पिनाचा सुद्धा उपयोग करू शकता. टच
पेन जी असते आपली टिकटॉकची, तर तिच्यावरती हे B7000 ग्लू जे आहे त्याने हे चिटकवायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. इथे मी 2 माझ्या हातामध्ये जे आहेत येलो कलरचे फुल्स मी ते त्याच्यावरती चिटकणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही सेम असे चिटकावून घ्यायचे आहेत. तर मी इथे चिटकावून घेते. थोडंसं 2 मिनिट ठेवायचं जेणेकरून ते व्यवस्थित असं चिटकलं जाईल. तर पाहू शकता आता मी ते चिटकून घेतलेलं आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस जी आहे ती करूया. तर चला ह्याला थोड्या वेळ सुकवण्यासाठी ठेवूया आणि आपण आता क्लचचा जे आहे ते उपयोग कशा प्रकारे करायचा आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर याला फक्त थोडंसं सेट होऊ द्या जेणेकरून हे निघणार वगैरे नाही. आणि आता पाहू शकता तुम्ही इथे मी चॉक घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता. फक्त मॅचिंगचा थोडासा कलर असेल तर योग्यच, कारण की ते व्यवस्थित दिसेल. तर पाहू शकता आता आपल्याला त्याला जे आहे ना तर ते दोन्ही साईडनं चिटकवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडनं चिटकवून घेणार आहे. खूप हेल्पफुल म्हणजे खूप सोप्या पद्धतीनं आहे ही बरं का. अजिबात झंझट नाही आणि सर्व काही आपल्या घरात मटेरियल जे असतं त्याचपासून हे बनवलेलं आहे, जेणेकरून टाकाऊपासून टिकाऊ बनवणार आहोत आपण. तर फायनल लुक तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला कसा वाटला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.